नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज संकष्टी चतुर्थी आहे आणि हा दिवस खूप खास आहे आणि फलदायी मानला जातो। पण अनेक वेळा आपण कळत नकळत काही चुका करत असतो आणि त्यामुळेच व्रताचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीला कोणत्या चुका टाळायच्या, योग्य गणपती पूजा विधी आणि काही सोपे पण प्रभावी उपाय आपण आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संकष्टी चतुर्थी हा भगवान श्री गणेशाचा दिवस आहे आणि या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते। विशेष म्हणजे चंद्रदर्शनानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। या दिवशी पूर्ण श्रद्धा विश्वासाने उपासना केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात। या दिवशी अनेक भक्त नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे व्रताचं अपेक्षित फळ मिळत नाही। आश्चर्याची गोष्ट म्हणजे 3 जुलै 2026 रोजी येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाच्या एका अत्यंत विशेष स्वरूपाची पूजा केली जाते। अनेक भक्तांना या स्वरूपाबद्दल माहितीच नाही। जर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करायची आणि त्या पूजेचं महत्त्व काय आहे आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे जो भक्तिभावाने केल्याने श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त होते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला प्रथम पूज्य देवतेचा मान दिला गेला आहे। कोणतेही शुभ कार्य असो, नवीन घराचा प्रवेश असो, लग्न सोहळा असो, व्यवसायाची सुरुवात असो किंवा वाहन खरेदी असो किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असो, सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण केले जाते। कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत, ते बुद्धीचे अधिपती आहेत, ते सिद्धी आणि रिद्धीचे दाता आहेत आणि भक्ताच्या जीवनातील संकटे दूर करणारे दयाळू देव आहेत। म्हणूनच दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। संकष्टी या शब्दाचा अर्थ म्हणजे संकटाचा नाश करणारी। जो भक्त या दिवशी श्रद्धेने व्रत करतो, गणपती बाप्पांची पूजा करतो, मंत्र जप करतो आणि चंद्रदर्शनानंतर नियमपूर्वक व्रत पूर्ण करतो, त्याच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यासाठी भगवान श्री गणेशाची कृपा लागते। आज आपण ज्या संकष्टी चतुर्थीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे जुलै महिन्यातील कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी। ही संकष्टी चतुर्थी विशेष का मानली जाते? कारण या दिवशी श्री गणेशाच्या कृष्ण पिंगल या दिव्य स्वरूपाची पूजा करण्याची परंपरा आहे। सर्वांना प्रश्न पडला असेल, कृष्ण पिंगल गणपती म्हणजे नेमके कोण? धार्मिक मान्यतेनुसार श्री गणेशाच्या प्रत्येक संकष्टीला एक वेगळे स्वरूप पूजले जाते। त्यापैकी आषाढ महिन्यातील संकष्टीला पूजले जाणारे स्वरूप म्हणजे कृष्ण पिंगल गणपती। कृष्ण म्हणजे गडद श्यामवर्ण आणि पिंगल म्हणजे तेजस्वी तांबूस सुवर्ण छटा। म्हणून या दिवशी शक्य असल्यास श्री कृष्ण पिंगल गणपतीचे ध्यान करून त्यांची प्रतिमा किंवा श्री गणेशाच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने पूजा करावी। यामुळे पूजा अधिक श्रद्धापूर्वक आणि संपूर्ण भावनेने केल्याचा आनंद मिळतो। मैत्रिणींनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी नेमकी कधी आहे? हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी ही शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात, सायंकाळी श्री गणेशाची पूजा करतात आणि रात्री चंद्रदर्शन करून झाल्यानंतर हे व्रत सोडतात। पण एवढे सर्व करूनही जर काही महत्त्वाच्या चुका झाल्या तर व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही। म्हणूनच आता आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही करू नका या 7 मोठ्या चुका। आणि त्यातील 7वी चूक अशी आहे जी अनेक भक्त नकळत करत असतात आणि त्याची कल्पनाही त्यांना नसते। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची चूक म्हणजे अनेक भक्तांकडून नकळत घडत असते आणि ती म्हणजे व्रताचा संकल्पच न करणे। अनेक जण सकाळपासून उपवास करतात, दिवसभर काहीही खात नाहीत, सायंकाळी पूजा करतात, पण व्रत सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांसमोर संकल्प करत नाहीत। धर्मशास्त्रानुसार कोणतेही व्रत, पूजा किंवा धार्मिक अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी
संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण संकल्प म्हणजे आपण आपल्या मनातील भावना भगवानपर्यंत पोहोचवणे. आपण कोणत्या हेतूने व्रत करत आहोत हे गणपती बाप्पांना नम्रपणे सांगणे. म्हणून सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. गणपती बाप्पांसमोर हात जोडून मनोभावे प्रार्थना करा. हे विघ्नहर्ता श्री गणेशा, आज मी आषाढ महिन्यातील पवित्र कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थीचे व्रत श्रद्धा आणि भक्तिभावाने करत आहे. माझ्या हातून झालेल्या चुका क्षमा करा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. माझ्या जीवनातील अडथळे दूर करा आणि सद्बुद्धी द्या. इतका साधा संकल्प जरी मनापासून केला तरी तोही अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून मैत्रिणींनो, ही पहिली चूक अजिबात करू नका. आता दुसरी चूक, ती म्हणजे अनेक भक्तांना माहीतच नसते आणि ती चूक विशेषतः या संकष्टी चतुर्थीला केली जाते. या दिवशी पूजले जाणारे श्री गणेशाचे स्वरूप आहे श्रीकृष्ण पिंगल गणपती. अनेक जण नेहमीप्रमाणे पूजा करून मोकळे होतात, पण या दिवशी शक्य असल्यास श्री गणेशाच्या कृष्णपिंगल स्वरूपाचे स्मरण करून पूजा करावी. त्यांच्या नावाचा जप करावा आणि भक्तिभावाने प्रार्थना करावी. त्याचबरोबर पूजेमध्ये काही गोष्टींची काळजी देखील घ्यावी. गणपती बाप्पांना ताजी दुर्वा अर्पण करावी. जास्वंदीचे फूल अर्पण करा. शक्य असल्यास मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. परंतु तुळशीची पाने, केतकीचे फूल, कोमजलेली फुले किंवा खराब झालेला नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करू नका. असे केल्याने पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून या दिवशी भक्ती, श्रद्धा आणि शुद्ध मनाने कृष्णपिंगल गणपतीची पूजा करण्याचा प्रयत्न करा. तिसरी मोठी चूक म्हणजे चंद्रदर्शन होण्यापूर्वी व्रत सोडणे. मैत्रिणींनो, आता ही तिसरी चूक जी अनेक जण घाईघाईत करतात. दिवसभर उपवास केल्यानंतर भूक लागलेली असते, म्हणून काही जण चंद्र उगवण्यापूर्वीच उपवास सोडतात. पण संकष्टी चतुर्थीच्या व्रतातील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे माहीत आहे का? चंद्रदर्शन. धार्मिक परंपरेनुसार रात्री चंद्राचे दर्शन घ्यावे, चंद्राला अर्घ्य अर्पण करावे आणि त्यानंतर श्री गणेशाची प्रार्थना करून मगच व्रत सोडावे. असे केल्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण झाल्याचे मानले जाते. त्यामुळे चंद्रदर्शनानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. पंचांगात दिलेल्या चंद्रोदयाच्या वेळेनुसार श्रद्धेने प्रार्थना करून व्रत पूर्ण करण्याची परंपरा आहे. म्हणून घाई करू नका. थोडा संयम ठेवा आणि पूर्णविधीने व्रत पूर्ण करा, कारण श्रद्धेने केलेले व्रतच भगवान श्री गणेशाला अधिक प्रिय आहे. यानंतरची चौथी चूक कोणती आहे ते जाणून घेऊया. चौथी आणि पाचवी आणि सहावी अशी तीन मोठ्या चुका. यापैकी एक चूक अशी आहे जी अनेक चांगले भक्तसुद्धा नकळत करतात. आता आपण जाणून घेणार आहोत चौथी मोठी चूक. आणि ही चूक अशी आहे जी अनेक लोक उपवास करत असतानाच नकळत करतात. काही जण दिवसभर उपवास करतात, पण छोट्या छोट्या कारणावरून रागवतात, घरातील सदस्यांशी वाद घालतात, कटू शब्द बोलतात किंवा मनात दुसऱ्याविषयी द्वेष ठेवतात. पण मैत्रिणींनो, व्रत म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नव्हे. व्रत म्हणजे मन, वाणी आणि विचार याचीही शुद्धी असते. जर दिवसभर उपवास करूनही मनामध्ये राग, मत्सर, अहंकार किंवा दोष ठेवला तर व्रताचा खरा हेतू पूर्ण होत नाही. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्यतो शांत राहा, सर्वांशी प्रेमाने बोला, कोणाचाही अपमान करू नका, ज्येष्ठांचा आदर करा, गरजूंना मदत करा आणि वेळ मिळेल तसा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करत राहा. असे केल्याने मन शांत राहते आणि भक्ती अधिक दृढ होते. यानंतरची पाचवी चूक म्हणजे अनेक भक्त नकळत करतात. ते पूजा तर करतात, आरतीही म्हणतात, पण गणपतीच्या मंत्राचा जप करत नाहीत. धार्मिक मान्यतेनुसार मंत्रजपामुळे मन एकाग्र होते, भक्ती वाढते आणि ईश्वराशी मनाचा संबंध अधिक दृढ होतो. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे. या दिवशी कृष्णपिंगल गणपतीचे स्मरण करून, हे कृष्णपिंगल गणराया, माझ्या जीवनातील सर्व विघ्ने दूर करा, मला सद्बुद्धी द्या, समाधान द्या अशी मनापासून प्रार्थना करा. श्रद्धेने केलेली ही प्रार्थना मनाला सकारात्मक ऊर्जा देते. यानंतरची सहावी चूक म्हणजे जे दिवसभर उपवास करतात, पूजा करतात, आरती करतात, पण या दिवशी दानधर्म करण्याचे महत्त्व विसरून जातात. धर्मग्रंथामध्ये दानाला विशेष महत्त्व दिले आहे. दान म्हणजे केवळ पैशाचे दान नाही. तुमच्या सामर्थ्यानुसार एखाद्या गरजूंना अन्न देणे,
फळ देणे, कपड्याची मदत करणे, गाईला चारा घालणे, पक्ष्यांना दाणे पाणी ठेवणे हे देखील पुण्यकारक मानले जाते. लक्षात ठेवा, दान हे नेहमी आपल्या क्षमतेनुसार आणि कोणताही दिखावा न करता करावा. असे केल्याने मनामध्ये नम्रता आणि समाधान निर्माण होते. मैत्रिणींनो, आता उरली आहे सर्वात महत्त्वाची आणि 7वी चूक, जी अशी आहे जी अनेक भक्त वर्षानुवर्षे करत असतात, पण त्यांना याची जाणीवही नसते आणि ही चूक अनेक वेळा व्रताचे खरे फळ मिळण्यास अडथळा ठरते. म्हणून पुढील भाग अजिबात चुकवू नका. मैत्रिणींनो, ही चूक अशी आहे जी अनेक भक्त नकळत करतात आणि ती म्हणजे फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे. काही जण म्हणतात, काम झाले तरच मी हे व्रत करेन, मला पैसा मिळाला तरच पूजा करेन, माझी इच्छा पूर्ण झाली तरच गणपती बाप्पाला मोदक अर्पण करेन. पण मैत्रिणींनो, भगवान श्री गणेश आपल्या मनातील भावना पाहतात. त्यांच्यासाठी मोठा नैवेद्य, महागडी पूजा किंवा दिखावा महत्त्वाचा नसतो. त्यांना प्रिय असते निस्वार्थ भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि निर्मळ मन. म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणत्याही स्वार्थासाठी नव्हे तर भक्तिभावाने करा. जो भक्त कोणतीही अपेक्षा न ठेवता भगवान श्री गणेशाची सेवा करतो त्याच्यावर गणपती बाप्पांची सदैव कृपा राहते. कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचा विशेष उपाय म्हणजे आता मी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण श्रद्धेने करण्यासारखा उपाय सांगणार आहे. हा उपाय अनेक गणेश भक्त श्रद्धेने करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. श्री गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर कृष्ण पिंगल गणपतीचे स्मरण करा. मनोभावे प्रार्थना करा, हे कृष्ण पिंगल गणराया, माझ्या जीवनातील सर्व विघ्ने दूर करा. मला उत्तम आरोग्य, समृद्धी, सुख आणि समाधान मिळो. तुमची अखंड कृपा लाभू द्या. त्यानंतर 21 दुर्वा अर्पण करा. शक्य असल्यास 1 किंवा 5 मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यानंतर श्री गणेशाची आरती करा. रात्री चंद्रदर्शनानंतर आपल्याला चंद्राला अर्घ्य देऊन हे व्रत सोडायचं आहे. असे श्रद्धेने आणि नियमपूर्वक केल्याने श्री गणेशाची कृपा प्राप्त होते. मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेतले आहे कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचे महत्त्व. या दिवशी कृष्ण पिंगल गणपतीची पूजा का केली जाते आणि व्रत करताना कोणत्या 7 मोठ्या चुका टाळल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे व्रताचे खरे फळ केवळ उपवासात नाही तर श्रद्धा, भक्ती, सदाचार आणि निर्मळ मनामध्ये असते. म्हणून या संकष्टी चतुर्थीला पूर्ण भक्तिभावाने कृष्ण पिंगल गणपतीची पूजा करा आणि या 7 चुका टाळण्याचा नक्की प्रयत्न करा. जर तुम्हीही श्री गणेशाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तसेच तुमच्या घरातही संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जात असेल तर ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.